आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तेव्हा राजाने जवळच्या खांबाला लात मारून म्हटले, दाखव कुठे तुझा देव. मग तेव्हा त्या खांबातून नरसिंह प्रगटले. माणसाचं शरीर आणि सिंहाचं डोकं. अकराळ विक्राळ रूप धारण केलेले विष्णू नृसिंह अवतारात प्रकटले. त्यांनी हिरण्यकश्यपूला फरफटत दरवाजात आणलं आणि उंबरट्यात बसून हिरण्यकश्यपूला स्वतःच्या मांडीवर घेत आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याचं पोट फाडलं आणि त्याचा वध केला. वध म्हणजे काय? वध म्हणजे मारून टाकलं. मग सांग बरं, आपण या गोष्टीतून काय शिकलो? आपण देवाचं नाव घेतलं की आपल्याला कोणालाच घाबरायची गरज नाही. ते तर आहेच, पण ब्रह्मदेवानी हिरण्यकश्यपूला वर दिला होता, हो ना? वर म्हणजे काय ग? विसरलेच मी. वर म्हणजे प्रॉमिस. म्हणजे वर असा होता की हिरण्यकश्यपूला मरणच आलं नसतं, पण भगवान विष्णूंनी त्या वराचा मान ठेवून हिरण्यकश्यपूला धडा शिकवला. कारण त्याला कुणीही मारणार नाही असा वर साक्षात ब्रह्मदेवानी त्याला दिला होता. त्याचा कुठेही अनादर न होता त्याने हिरण्यकश्यपूला मारलं. म्हणजे दुष्ट माणूस मारलाही गेला आणि ब्रह्मदेवांचा मानही राखला. नंदाईंचा फोन. हॅलो. हा नंदाई. हो आलेच. आई म्हणजे किती छान केले ना विष्णुदेवांनी. प्रॉमिस पण मोडलं नाही आणि धडा पण शिकवला. बरोबर. हुशार आहे की माझी लेक. बरं बिट्टी, मला खूप कामं पडली आहेत. तू नीट गोष्ट पाठ करून ठेव, मी आलेच. प्रॉमिस न मोडता देवबापांनी त्याचं काम केलं. मग मी पण करूच शकते की. काका, पुष्पाची आजी 1-2 दिवसात मुहूर्त ठरवेल लग्नाचा. आपल्याला जोरदार तयारी करायला हवी. जोरदार तयारी करा. आपल्या घरातलं लग्न आहे ते. काय मस्त बंगला सजवूया. संगीत, मेहंदी सगळ्यासाठी थीम ठरवू. नवरा नवरीची एंट्री एकदम मस्तपैकी प्लॅन करू. काय? अहो, आधी लग्नाची तारीख तर ठरू द्या नवरोबा. चंदूशेठ, नवरोबा मी नाही, हाय. अच्छा, या सुब्बूचं लग्न आहे नाही का? अरे सुब्बू, तू बोलत का नाहीस? चंदूशेठ, मी सुब्बू नाही, पुष्पा आहे. ते महत्वाचं नाहीये. तू बोलत का नाहीयेस? लग्न करायचंय ना? करायचं ना म्हणजे करायचंच आहे, पण काय करू, टेन्शनमुळे बोलते बंद झालीये. मुहूर्त येत्या आठवड्यातलाच निघाला तर आजी डेंजर आहे, काही करू शकते. एवढ्या कमी वेळात तयारी कशी होणार? तू नको काळजी करू पुष्पा मामा. पार्टनर आहे ना, पार्टनर सगळं करेल. तसंही त्याला आवडतं मित्रांची मदत करायला. हो ना पार्टनर? नाही नाही, माझ्या लग्नात रुद्र काहीच काम करणार नाही. मी सगळी जबाबदारी वेडिंग प्लॅनर्सलाच देणार आहे. म्हणजे खरेदीपासून ते पाठवणीपर्यंत ते सगळं बघतील. आपण फक्त लग्न एन्जॉय करायचं. अरे पुष्पा, मी काय म्हणतोय, आपण घरातले सगळे इथे असताना प्लॅनर्स कशाला हवाय? हो ना, आम्ही सगळे आहोत की राबायला. अहो रेवती आंटी, घरच्या लग्नात तुम्ही कामं करणार आहात का? अजिबात नाही. आपण सगळ्यांनी फक्त एन्जॉय करायचंय. लग्न, संगीत, मेहंदी सगळं छान एन्जॉय करायचं. बाकी तयारी वगैरे ते बघतील ना. आणि हा, माझ्या संगीतला सगळ्यांनी डान्स करायचा आहे. मी पण करणार आहे डान्स एकदम. आता काय लगेच प्रॅक्टिस सुरू करणार आहेस का? अरे तारीख तर ठरू दे.
बरं तुझं झालंय का प्लॅन बिन करून सगळं? म्हणजे मग हे ऑफिसला जातील. अरे हो रुद्र, ऑफिसला जायला उशीर होतोय. हे बघ, ऑफिसला मी पुढे जातो, तू ये लगेच. हो. पुष्पा पाणी. पार्टनर, तू आता ऑफिस मध्ये नको जाऊस. मित्राचा आनंद महत्वाचा की तुझं काम महत्वाचं? येऊ? अरे रेवती, ये. बोल. आय नो तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत असेल, पण जरा महत्वाचं बोलायचं होतं. अरे नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. बघ, कामाचं असेल तर आपण ऑफिसमध्ये बोलूयात ना. नाही, कामाबद्दल काही नाही. पुष्पाच्या लग्नाबद्दल बोलायचं होतं. हो, बोल. कसं आहे, पुष्पा लहानाचा मोठा तसा आपल्याकडेच झाला. आतापर्यंत तो रुद्रची रूम शेअर करत होता. आता नवीन आयुष्य सुरू करतोय, संसाराला सुरुवात करतोय. मी म्हणत होते आपण त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं. हो, लग्नानंतर त्याला जायला सांगूया ना आपण. नाही, म्हणजे आईला असं म्हणायचं होतं की आपण त्याच्यासाठी घर बांधून देऊया. हो नाही? हो हो. ठीक आहे, पण घर बांधायचं कशासाठी? कशासाठी म्हणजे म्हणजे तो तिथे त्याचा संसार थाटेल, त्याला त्याची प्रायव्हसी मिळेल. पण घर बांधायचं म्हणजे अवघड काय त्यात? आपली एवढी जागा आहे, तिथे घर बांधून देऊ त्याला. म्हणजे मोलकरी नसून आपण त्या गौरीला 5% शेअर्स दिले. पुष्पा तर आपल्याला मुलासारखा आहे, मग त्याला घर बांधून द्यायला काय हरकत आहे? म्हणजे देऊच शकतो आपण. ठीक आहे, मी करतो विचार, मग बोलू आपण. हो, हरकत नाही. वेळ घेऊन डिसिजन घ्या. येते. चला. मला गौरी मावशीने दिली आहे. तू कशाला मागितलीस? ही माझी आवडती पेन्सिल आहे, दे मला. पण आता ही माझी आहे. पण ती आधी माझी होती ना, दे मला. हा, तुम्ही ओसीचं क्लिअर करून घ्या. हो, टेनंट जास्त वेळ वाट नाही बघ, मी करतो नंतर. दे मला, ही माझी फेवरेट आहे पेन. बिट्टी, कियान, नाही माझी आहे. काय चाललंय? का भांडताय दोघे? यांनी माझी फेवरेट पेन्सिल घेतली. कियान, तू बिट्टीची पेन्सिल घेतली? दे बघू. आणि गौरी मावशीने मला दिली आहे. याने माझ्या आईकडे पेन्सिल मागितली आणि आईने लगेच देऊन टाकली याला. मला विचारायला तर नको. कियान, ही बिट्टीची पेन्सिल आहे की नाही? मग देऊन टाक. नाही, मला दिली होती. हो कियान, पण ही पेन्सिल बिट्टीची आवडती पेन्सिल आहे की नाही? गौरी मावशीने चुकून दिली असेल तुला. दे बघू. गुड बॉय. कियान, हे घे. काय ग, तुझी आवडती पेन्सिल नाही, मग परत का देते? मग काय झालं? म्हणजे माझ्या पार्टनरने मला शिकवलं, जे आपल्याला आवडतं ते दुसऱ्यांना देऊन टाकायचं. हो ना पार्टनर? तू पण तेच केलंस ना? असं कसं देऊन टाकायचं?
अरे आपल्याला जे आवडतं ना, आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना, ते सहजपणे देऊन टाकायचं असतं. असं नाही म्हणायचं की हे मला आवडतं, हे माझं आहे. दुसऱ्याला आवडलंय ना, मग कसलाच विचार न करता देऊन टाकायचं. मला सांग, तुला आई आवडते की बाबा? डॅडा मला जास्त आवडतो, पण तो आता मला 1 वीक भेटणार नाहीये. त्या बिझनेस ट्रिपला चालले आहेत ना. पण मला माझा डॅडा माझ्या जवळ हवा असतो. म्हणजे तुझं तुझ्या बाबांवर खूप प्रेम आहे ना? खूप. तुला जर तुझ्या बाबांवर प्रेम असेल तर तुला त्यांच्यापासून लांब राहावं लागेल. वाय? आपण सांगितलं ना, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते दुसऱ्यांना देऊन टाकायचं असतं. असं काय नसतं. तू खोटं बोलतीयस. उलट जे आपल्याला आवडतं ते आपल्या जवळच ठेवायचं, जाऊन नाही द्यायचं. हो ना रुद्र अंकल? हाँ बोल ना. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? ती चीप मेड आणि तिची ती चीप मुलगी माझ्या कियांचं फ्युचर स्पॉइल करताय. काय झालं? का हायपर होतेस? आता कियांने मला खाली काय विचारलं माहितीये? काय? की मम्मा, मला माझ्या डॅडाला कोणालाच द्यायचं नाहीये. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. क्यूट. क्यूट? अरे क्यूट काय? आणि तू असं हसतोयस काय? रोहित, अरे हा खूप सिरियस सब्जेक्ट आहे. सिरियस? अरे मी त्याला विचारलं की तू असं का सांगितलंस मला की मी माझ्या डॅडाला कुणालाच देणार नाही म्हणून. तर तू काय म्हणाला माहितीये? काय? तर ती बिट्टी असं म्हणाली की आपण ज्यांच्यावर जास्त प्रेम करतो ना, त्यांना आपण दुसऱ्याला देऊन टाकतो म्हणून. अरे लहान आहे ती, सहज म्हणाली असेल. इग्नोर. रोहित, अरे आता तरी हुशार हो. तुला माझ्या डॅडींसोबत बिझनेस करायचा आहे मोठा. ती एवढीशी मुलगी एवढं सगळं बोलते आणि तुला काहीच कसं कळत नाही रे? त्या बिट्टीने माझ्या कियांना असं सांगून माझ्या कियांची एखादी कॉस्टली गोष्ट घेण्याचं ट्राय केलंय आणि ती सारखं असं करत राहणार. तिच्यामुळे माझ्या कियांचं फ्युचर. नो नो, नाही, मी असं होऊ देणार नाही. मी माझ्या कियांना डॅडकडेच पाठवते. नाही नाही, बोर्डिंग स्कूललाच पाठवते. सुहा, असं काही होणार नाही. हे बघ, मी आपल्या कियांचं फ्युचर स्पॉइल होऊ देणार नाही. आय प्रॉमिस. इनफॅक्ट मी हे सगळं तुम्हा दोघांसाठीच तर करतोय. हे बघ, ही बिझनेस ट्रिप होऊ दे, मग आपण दोघं बसून व्यवस्थित सगळं प्लॅन करूया. कूल? येस डॅड. हो हो, निघालोच आहे. रोहित, तरी आवर, डॅड वाट पाहताय. रेडी रे. हो, हे काय निघतोच आहे. बाय. बाय. नीट जाशील. टेक केअर. तू पण. चल चल, उशीर होतोय. हो चल. येस. यस. बरं, तर मी काही वर्क करून आलोय. तुम्ही एकदा बघा आणि मग तुमच्या काही आयडियाज असतील तर ते सांगा. चालेल. हे कोण आहे? अगं, हे वेडिंग प्लॅनर्स. कोण? अगं, लग्नाची तयारी सुरू आहे ना, तर हे लोक छान प्लॅनिंग करून देतात. तयारी म्हणजे तारीख ठरली का एवढे लगेच? नाही, अजून ठरली नाही, पण आता ठरेलच. ही आमची बिट्टी बरं का. हिला जसं हवंय तसं डेकोरेशन करूया आपण. बिट्टी, तुला जे काही हवं असेल ते सांगा यांना. आपण जे सांगू ते सगळं देतील. म्हणजे पार्टनर आणि आईचं लग्न होणार नाही आता?
काळजी करू नका मिस्टर पैठणकर, तुम्हाला हवं तसं होईल सगळं. इनफॅक्ट तुमच्या वाईफलाही आवडेल आमचं पॅकेज. लग्न माझं नाहीये, त्याचं आहे. पण मग तुम्हीच सगळं सांगताय. हो, माझ्या आयुष्यातले सगळे महत्वाचे निर्णय रुद्रच घेतो. त्यामुळे आत्ता जरी लग्न माझं असलं तरी सगळे डिसिजन रुद्रच घेईल. काय हवंय, कसं हवंय, कधी हवंय, हे सगळं तोच ठरवेल. आमच्याकडे ह्या काही थीम्स आहेत, तुम्ही बघून घेता का? तेच तर ना, मग पार्टनर स्वतःच सगळं ठरवतोय. इतरांना विचारत पण नाहीये त्यांना काय हवंय. पार्टनर बनायला ते काका मी सांगेल तसं करतील. खरेच करतील का? मला आई आणि पुष्पा मामाचं लग्न नकोय, पार्टनरचं आणि आईचं लग्न हवंय. मी पार्टनरला प्रॉमिस केले की घरात कोणाला सांगणार नाही, तो आईवर प्रेम करतो ते. पण हे काका तर घरातले नाहीयेत, यांना सांगितलं तर प्रॉमिस न मोडता वध होईल. प्रॉमिस पण मोडलं नाही आणि धडा पण शिकवला. बरोबर, हुशार आहे की माझी लेक. चला या, बसा बसा. खूप छान जागा आहे, एकदम हवेशीर वाटतंय. छान. हो ना? हो. म्हणूनच म्हटलं आपण इथे बसून बोलूयात, म्हणजे कसं तुम्हाला पण छान छान आयडिया सुचतील. बिट्टी, काय चाललंय का तुझं? कुठे काय? मग मगाशी टोमणे का मारत होती? मी कुठे टोमणे मारत होती? मी तेच सांगितलं जे तुला आवडतं. तुला आवडतं ना त्यांच्या लग्नाची तयारी करायला? हॅलो. हे बघा, सगळ्यात आधी मला सांगा की तुमच्या डोक्यात व्हेन्यू काय आहे? म्हणजे तुम्हाला काय आवडेल, ओपन लॉन मध्ये की बँकेट हॉल वगैरे? आपण जर लॉन घेतलं ना, मेहंदी, संगीत, हळद खूप छान पद्धतीने पार पडेल. आणि सप्तपदीसाठी आपण मध्ये एक छोटा मंडप उभारायचा. काय आजकालचा ट्रेंड आहे तो. बघा तुम्हाला काय आवडतं ते. गौरी, तू सांग. खरं सांगू का, तुम्ही काय म्हणालात मला त्यातलं काही कळलंच नाही. तुम्ही पुष्पाजींना विचारा ना, त्यांना जे योग्य वाटेल ते. वा वा, लग्न झालं नाही म्हणून तुम्हाला ही संधी मिळते पुष्पाजी. नाहीतर बायकोने नवऱ्याला निर्णय घेऊ देणं हे खूप अपवादाने घडतं. यू आर लकी गाय. पुष्पा भाऊजी, तुम्ही सांगा, तुम्हाला कसं लग्न हवंय? अहो बोला. रुद्र, तू सांग ना. पुष्पाच्या मनात लग्नाचं चित्र ऑलरेडी तयार आहे. त्याने सगळं ठरवलंय काय करायचं काय नाही. मग ते आम्हाला पण कळू दे ना पुष्पा भाऊजी. रुद्र, सांगतेस ना? अरे मी काय सांगणार, तुझं लग्न आहे, सांग ना तू. हो ना, बघू तरी तुमच्या डोक्यात काय ते. मला ना लग्न असं ढगात करायचंय. म्हणजे असं मोठ्या लॉन मध्ये ना खूप सारे लाईट्स असतील, वर आकाशात फटाके उडत असतील, आणि या सगळ्याच्या मधून माझी आणि गौरीजींची ग्रँड एंट्री. आणि गौरीजी ना छान सुंदर सजवलेल्या पालखीतून.
आणि ना त्या लॉन मध्ये असे हॉट एअर बलून्स असतील. एका बलून मध्ये मी आणि गौरीजी आणि बाकी 50-60 बलून्स मध्ये इतर घरची मंडळी. आणि सगळे बलून्स आहेत ना एकाच वेळी आकाशात उडणार. हा पण गुरुजी मात्र आमच्या बलून मध्ये येतील ना. म्हणजे कसं सगळे विधी हवेतच होतील आणि सगळी मंडळी हवेतच आमच्यावर अक्षता टाकणार. काय कमाल दिसेल ते. मग खाली आल्यावर ना असा एक स्विमिंग पूल आणि त्याच्या मधोमध स्टेज. तिथे मी आणि गौरीजी सप्तपदी घेणार. मग रिसेप्शनला ना आपण कॅम्प फायर्स करूयात. हा आजूबाजूला असे कॅम्प फायर्स असतील आणि एक्झॅक्ट सेंटरला मी आणि गौरीजी. काय छान दिसणार आहे ते. थोडक्यात काय तर वायू, जल आणि अग्नी तिघांच्या साक्षीने लग्न व्हायला पाहिजे. कशी वाटते आयडिया?